कोकणामध्ये घर बांधतोय हा. तर मग आपण लोड बेरिंगचं की आरसीसी ओके याच्याबद्दल काय सांगशील? आता ज्या ठिकाणी वाळू आहे किंवा एक्स्ट्रीम म्हणजे दलदलीचा पोर्शन आहे नदीच्या वगैरे बाजू, तर त्या ठिकाणी आरसीसी मस्त आहे. त्या ठिकाणी तुमची सॉईल तेवढा लोड कॅपेबल म्हणजे बेअर करू शकत नाही. पण ज्या ठिकाणी देवगडचं पट्टा आहे कातळ वगैरे, त्या ठिकाणी बिंदास लोड बेरिंगला जाऊ शकता. किंवा जर G+2 ला जायचं असेल तुम्हाला तर एक आरसीसी पाहिजेच मस्त. पाहिजे मस्त. पण कातळावर पण आपण G+2 पर्यंत बांधतो, पण आम्ही शक्यतो रेकमेंड करत नाही. शक्यतो आपण G+1 ला लोड बेरिंग सजेस्ट करतो. लोड बेरिंग सजेस्ट करू शकतो. आणि बघा कोकणामध्ये तुम्ही येताय घर बांधताय तर आय थिंक G+1 इज मोर दॅन इनफ. बेस्ट. ओके आणि कारण लुक साठी व्यवस्थित व्यवस्थित. स्पेशियस. आता हे पण बघा 1100 स्क्वेअर फीट मध्ये घर बांधलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे? 2 बेडरूम आहेत. ओके, हॉल आहे, किचन आहे, खाली बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता. वरती बेडरूम आहे, वरती छोटा टेरेस पण आहे तुम्हाला मस्तपैकी. आता हे सुद्धा घर आरामात 1100 स्क्वेअर फीट मध्ये बांधलेलं आहे, इन्क्लुडिंग टोपी वगैरे सगळं मिळून. सगळं मिळून हे 1100 स्क्वेअर फीट मध्ये झालेलं आहे. सो तुम्ही अशा प्रकारचं पण एक घर बांधू शकता, विच इज अ व्हेरी तुम्हाला एका चांगल्या बजेटमध्ये बांधून मिळेल. तुम्हाला जर असं कोकणामध्ये जर क्वालिटी घर बांधायचं असेल ओके, तरी सुद्धा स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. कोकणामध्ये म्हणजे बेसिकली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ओके, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठेही बांधायचं असेल तर तुम्हाला ती सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल.